नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा निवडणूक विशेष कार्यक्रम 0 ओव्हर। मंडळी, महाराष्ट्राच्या तख्तावर कोण बसणार याचा स्पष्ट बहुमताने निकाल लागलाय, पण नव्या सरकारचं नेतृत्व कोण करणार याचा निकाल काही लागता लागत नाहीये। त्याच वेळी विरोधकांच्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधल्या राजकीय हालचाली देखील वाढल्या। महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात मोठ्या आंदोलनाची ही तयारी केली आहे, पण इकडे निकालाला 72 तास उलटूनही महायुतीला एक कोडं काही सोडवता आलेलं नाही आणि ते कोडं म्हणजे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीला अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर करता आलेला नाही। त्यामुळे राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय। दरम्यान एकनाथ शिंदेंनी आज नियमानुसार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही होते। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांच्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, पण हेच काळजीवाहू मुख्यमंत्री पद किती दिवस राहणार हे आज तरी सांगणं कठीण आहे, कारण महायुतीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेला संघर्ष। आम्ही हा संघर्ष का म्हणतोय तर त्याचं कारण आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप आणि शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची वक्तव्य। आपला नेता हाच मुख्यमंत्री व्हावा ही प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी असणं स्वाभाविक आहे आणि हीच मागणी अगदी दिल्लीपर्यंत होते। त्यामुळेच की काय महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्री पदाबाबतचा निकाल अजूनही लागत नाहीये। असो मंडळी, आज 26/11ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीदांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता। तिथं मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे फडणवीस आणि अजित पवारही पोहोचले आणि तिथं त्यांच्या देहबोलीविषयी चर्चा सुरू झाली। त्यावरून शिंदे आणि फडणवीसांमध्ये दुरावा आलाय की काय अशी चर्चा थेट राजभवनापर्यंत रंगू लागली। त्यात तिन्ही नेते राजभवनात पोहोचले। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला। त्यावेळी राजभवनात काय घडलं त्याची चर्चा आपण करणार आहोतच, पण 0 ओव्हरची सुरुवात करूया आपल्या आजच्या म्हणजे 0 ओव्हर मधल्या पहिला प्रश्नाने, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटर। आपला आजचा पहिला प्रश्न, एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय लांबणीवर पडतोय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, महाराष्ट्रातील आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत, पण आता जाणार आहोत गेस्ट सेंटरला, कारण आपले पाहुणेही तसेच आहेत ज्यांच्याशी गप्पा मारायचा आनंद तुम्हा आम्हा सगळ्यांनाच येतो। ते आहेत थेट दिल्लीमधून आपल्या समवेत असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे। दानवेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हर मध्ये। खरं तर आपण आमच्याशी आधीही बातचीत केली आणि त्यात तुम्ही तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण हे अगदी स्पष्ट सांगितलंय, पण त्याची अधिकृत घोषणा तुम्ही कधी करताय याची अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय दाजी। माझ्या मनामध्ये असलेला कोण मुख्यमंत्री आहे यापेक्षा या राज्यातल्या जनतेने या निवडणुकीमध्ये जनादेश जो दिला हो त्या जनादेशाच्या आधारे मुख्यमंत्री होणार आहे। एक दुसरी गोष्ट, आमच्यापेक्षा न्यूज चॅनलला आणि वर्तमानपत्राला घाई झाली की मुख्यमंत्री कोण आणि कधी होणार। आमचं सरळ म्हणणं असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर आमचे कार्यकर्ते एक आनंद साजरा करतात, आनंदोत्सव साजरा करतात। त्या आनंदोत्सवामध्ये निवडून आलेल्या आमदाराला किमान 2 दिवस तरी सामील व्हावं लागतं त्यांच्यामध्ये, आणि 2 दिवसानंतर ही सगळी मंडळी मुंबईला येऊन आपल्या आपल्या पक्षाची विधिमंडळ पक्षाची बैठक ते नेतृत्व बोलवतं। आपल्याला माहिती आहे की काल राष्ट्रवादी काँग्रेसने आपला नेता निवडला, शिवसेनेने आपला नेता निवडला, भारतीय जनता पार्टी सुद्धा 1-2 दिवसात बैठक बोलून आपला नेता निवडतील, आणि तिन्ही पक्षाचे नेते निवडल्याच्या नंतर हे तिन्ही नेते एकत्र बसतील। आपल्या आपल्या आमदारांच्या ज्या भावना व्यक्त त्यांच्याजवळ झाल्या त्या भावनांचा विचार करून श्रेष्ठीकडे जातील आणि श्रेष्ठी सुद्धा काय आपल्या आमदारांच्या भावना आहेत त्या विचारात घेऊन त्यानंतर ते निर्णय करतील, आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार मला असं वाटतं की जाहीर होईल।
नाही, ही प्रक्रियाच आहे, स्वाभाविक आहे, तुम्ही ती आम्हाला समजावून सांगताय, तुमचं ज्येष्ठत्व आहे. पण देवेंद्र फडणवीसांचं नाव भाजपमधून खूप आघाडीवर आहे. पण देवेंद्र फडणवीसांशिवाय भाजपमध्ये आणखी कोण मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहे का, आणि त्यामुळेच ही लांबणीवर पडते निवड? हे बिलकुल चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कोणालाही समोर ठेवून ही निवडणूक लढवली गेलेली नाही. ही निवडणूक एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली. हो, भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात निवडणूक लढली. एनसीपीने अजितदादाला नेता डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढली आणि एकत्रितरित्या एनडीएनं ही निवडणूक लढली. आणि त्यामुळं कोण्या पक्षाच्या नेत्याचं नाव घेतल्यापेक्षा एनडीएचा मुख्यमंत्री होणार आहे आणि एनडीएचा मुख्यमंत्री होण्याची पद्धती मी आपल्याला समजून सांगितलेली आहे. पण तुम्हाला पाहिजे नाव ठरवण्याचा अधिकार मला नाही आहे. बरं. आणि कोण्या कार्यकर्त्याला नाही आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर मला विचारसाल तर आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, कार्यकर्ता म्हणून. हो, बरोबर. पण मी या राज्यातला भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीचा प्रमुख आहे. आणि तर नेता म्हणून जर मला विचारसाल तर तिन्ही पक्षाच्या प्रमुखाला एकत्र बसल्याच्या नंतर, वरिष्ठाकडे गेल्याच्या नंतर, वरिष्ठ ज्याला मान्यता देतील तो राज्याचा मुख्यमंत्री होईल. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं वेगळं मत आहे, नेता म्हणून माझं वेगळं मत आहे. त्यामुळं नेता निवडल्यानंतर आता थोड्या दिवसामध्ये मुख्यमंत्रीपद निवडणे कुठल्याही प्रकारचा कोण्याही पक्षात अंतर्गत वाद नाही आहे. नक्कीच अंतर्गत वाद नाही हे आपण या क्षणी मान्य करूया. आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव त्या याच्यात आघाडीवर आहे हे पण आपल्याला दिसतंय, कारण सातत्यानं त्यांच्याच नावाची चर्चा आहे. पण दानवे साहेब, राजस्थानमध्ये असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये असेल, जे घडलं त्यानंतर महाराष्ट्राच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होणं स्वाभाविक आहे की ऐनवेळी कोणाला दुसऱ्याला मुख्यमंत्री करतात की काय. आणि या बाबतीत अमित शहा आणि मोदी यांचा निर्णय बऱ्याचदा फायनल असतो, अंतिम असतो. तुम्ही त्यांच्यासोबत दशकभर काम केलंय. या दोघांबरोबर काम करण्याचा तुमचा अनुभव काय आणि त्यांच्या कामाची पद्धत नेमकी कशी असते असा निर्णय घेताना? अमित भाई सोबत मी 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिलो. हो. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये मी 2 वेळेस केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलं आणि अत्यंत जोडून त्यांच्यासोबत राहण्याचा मला योग आला. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करणारी ही दोन्ही व्यक्तिमत्व आहे. असं काही उठून अचानकपणानं काहीतरी निर्णय घेतील असं मला स्वतःला वाटत नाही. जे राजस्थानमध्ये घडलं, जे मध्य प्रदेशमध्ये घडलं, ते काही त्यांनी अचानक नाही घडलं. त्या ठिकाणच्या निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांमधून जे काही त्यांना समजलं त्या आधारे त्यांनी तो घेतलेला निर्णय होता. असं अचानकपणे तो लादलेला निर्णय नव्हता. आणि त्या निर्णयाच्या आधारे तुम्हाला आत्ता सध्या असं वाटतं की अशा प्रकारचं काहीतरी घडल, तर मला असं वाटतं की हे घडल का नाही घडल याच्यावर माझा भरोसा नाही. पण त्या नेतृत्वावर माझा भरोसा आहे, नड्डाजीवर, अमितभाईवर, मोदीजीवर, की विधिमंडळातल्या सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या कानावर टाकल्या जातील तिन्ही पक्षाच्या, आणि त्याच्या आधारावर तो निर्णय घेतला जाईल. पण त्याच केंद्रात तुमच्या मंत्रिमंडळात जे राज्यमंत्री आहेत रामदास आठवले, त्यांनी आज पेपर फोडलाय. ते म्हणतात की फडणवीसच हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि तसा निरोप देखील श्रेष्ठींनी शिंदेना धाडलाय. तसं खरं आहे का ते रामदास आठवले जे म्हणतायत ते? माझी आणि रामदास आठवलेची भेट काही आज दिल्लीत झाली नाही. रामदास आठवले काय बोलले हे मला माहीत नाही. एक कार्यकर्ता जागी झाला त्यांच्यातला, त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. बरं, रामदास आठवलेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पण इकडे मात्र या सगळ्या गोष्टींमुळे, ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नाराजीची खूप चर्चा सुरू आहे. किंबहुना आज त्यांची देहबोली असं सांगितलं जातं की थोडीशी ती अशी नकारात्मक होती. महायुतीत काही टेन्शन सुरू आहे का मुख्यमंत्री पदाच्या निवडीवर? हे बघा, आम्ही तिघं एकत्र आलो, तिघांनी एकत्र सरकार चालवलं, तिघांनी एकत्र निर्णय घेतले.
हे निर्णय जनमानसाच्या मनाला पटणारे निर्णय होते. लोकांनी निर्णय केला की 2019ला जे आमचं सरकार आलं होतं, 165-67 आमदार आमचे निवडून आले होते, त्या जनमताचा अनादर करून एक अनैसर्गिक सरकार जन्माला आलं आणि 2.5 वर्ष त्यांनी सरकार चालवलं. 2.5 वर्षात एकही निर्णय तुम्ही स्वतः सांगा, मला प्रश्न विचारा की उद्धव ठाकरे साहेबांनी 2.5 वर्षात हे चांगलं काम केलं, हे 4 निर्णय चांगले केले. आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष आमचं सरकार चाललं. 2.5 वर्षामध्ये इतकं चांगलं काम केलं सगळ्यांनी एकत्र मिळून. आणि आत्ता अर्थात आज मुदत संपली, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. काळजी होऊ मुख्यमंत्री म्हणून ते आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे काही नाकारण्यासारखी गोष्ट नाही आहे. आत्ता राहिला प्रश्न पुढच्या मुख्यमंत्री पदाचा. मला असं वाटतं की त्यांची देहबोली, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, आम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक दिसत नाही. एकनाथरावचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आहे, दादाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आहे, आणि देवेंद्रजीचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आहे. या तिघाच्या स्वभावाचा ठाव तुम्हाला मुळीच येणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हो, आम्हाला अजिबात. त्यामुळं एखाद्या माणसाच्या देहबोलीवरून त्याच्या डोक्यात काय चाललं हे खरं आहे, हे म्हणणं चुकीचं आहे. बरोबर, तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे. कुठल्याही राजकारणाच्या मनात काय चाललंय ना, याचा ठाव कुणालाही घेता येऊ शकत नाही. कदाचित त्यांच्या सौभाग्यवतींना घेऊ शकता येणार नाही. पण हे कसं म्हटलं जातं, आत्ताच बातमी होती ताजी ती म्हणजे शिंदे गटाकडून अजित पवार गटाला समर्थनासाठी फोन गेलाय की आम्हाला तुम्ही समर्थन द्या. आणि तसं जर झालं तर भाजपकडे काही वेगळा प्लॅन आहे का? या कपोल कल्पित गोष्टी आहेत आणि अनेक वर्ष ही मंडळी राजकारणात आहे. अजित दादा बी आहे, मुख्यमंत्री पण आहे, देवेंद्र फडणवीस पण आहे, आणि अशा अफवावर कोणीही भरोसा ठेवणार नाही. एवढे मॅच्युअर्ड मंडळी ही आहे की जर त्यांना कोणाला एकमेकाला काही निर्णय करायचा असेल तर 3 जण एकत्र बसल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा निर्णय करत नाही. कोणीही कोणाला फोन केला नाही, आणि कोणा फोनची अफवा उडवली असेल तर ती सत्य नाही, ही मी स्वतः सांगतो. हे चुकीची अफवा आहे. त्यामुळे ते प्रत्येकजण आपल्या आपल्या पक्षाच्या विधिमंडळ सदस्याशी भेटतायत, त्यांच्याशी चर्चा करतायत, त्यांना काही सूचना करतायत, आणि ज्या वेळेस निर्णायक पाळी येईल त्यावेळेस हा निर्णय घेऊन ते श्रेष्ठीकडे जाणार आहे. त्यामुळं कोणाला कोणी फोन केला हे मुळीच शक्य नाही. दानवेजी, आपण आत्ताच नाव घेतलं, एक उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलात. याच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत चंद्रकांत दादा पाटलांनी निकालाच्या दिवशी असं विधान केलं होतं की त्यांच्यासाठी आमची दारं उघडी आहेत. तशी वेळ आली तर उद्धव ठाकरेंचं तुम्ही पण स्वागत कराल? आज तर आम्हाला कोणाची गरज नाहीये. आज तर आमचं तिघाचं सरकार बनतंय. पण आमचं सरकार बनल्याच्या नंतर जर कोणाला मोठेपणानं असं वाटलं एखाद्या पक्षाला, एखाद्या गटाला, की चला हे सरकार चांगलं चालू शकतात, मागच्या 2.5 वर्षांनी चांगलं काम केलं, पुढचे 5 वर्षांनी चांगलं काम करावं, आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही विरोधासाठी विरोध करू, चांगल्या कामाची प्रशंसा करू, असं जर कदाचित त्यांना उपरती प्राप्त झाली आणि त्यांनी जर म्हणलं की आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो, तर कोणतं सरकार असं आहे की ज्याला वाटत नाही की आम्हाला कोणी बाहेरून पाठिंबा देत असेल तर आम्ही पाठिंबा ना करू म्हणून. दारं उघडे याचा अर्थ असा की सरकारमध्ये येण्यासाठी दारं उघडे नाही आहेत. आमचे दारं उघडे आहेत, आम्ही सरकार बनवणार आहोत, आमची मेजॉरिटी आहे. आमचं सरकार बनल्याच्या नंतर जर तुम्हाला मनाचा मोठेपणा दाखवून जर आमच्या कामाला पाहून जर तुम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर आम्हाला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही, आमचं दार उघडेच आहे. पण जर काही अचानक काही गडबड झाली, या सगळ्या इलेक्शनच्या नंतर काय बऱ्याचदा गोष्टी होत असतात, मागच्या वेळेला काही गडबड झाली, तशी जर पुन्हा काही गडबड झाली तर उद्धव ठाकरे त्यांच्याकडे 20 आमदार आहेत, हाक मारणार का त्यांना? आता गडबड तुम्ही लोकच करू शकता. आम्हीच उलटे पालटे प्रश्न विचारून आता मला विचारसाल, उद्या दुसऱ्याला विचारसाल, परवा तिसऱ्याला विचारसाल, गडबड करसाल. काही गडबड नाही आमच्यामध्ये. तुम्ही फार चिंतित दिसताय मला. आमच्यात गडबड होतच नाही तर ही शंका काढता कशी तुम्ही?
महाराष्ट्राची कसली गडबड आली जिंकण्याची- आमच्यात? अरे या राज्यातल्या जनतेनं जे काही जनमत दिलंय आम्हाला त्याचा अनादर करण्याची कोणाची हिंमत आहे? सगळे काय उद्धव ठाकरे सगळ्या पक्षात आहे का? त्यांच्याच पक्षात उद्धव ठाकरे, त्यांनी त्या टायमाला अनादर केला जनादेशाचा. आता जे आमचे तिन्ही आहेत हे फेविकॉल सारखे चिकटलेले आहेत एकमेकाला. वा, आम्हाला अशी परिस्थिती येणारच नाही. आणि अशी परिस्थिती आणण्यासारखी परिस्थिती झाली एकदा 2019ला. आता नाही होऊ शकत तशी परिस्थिती. बर, तशी परिस्थिती होऊ शकत नाही, पण येणारा काळ आपल्याला सांगेल. पण जाता जाता तुम्हाला एक अगदी खाजगी प्रश्न विचारतो. तुमचा मुलगा आमदार झाला, तुमची लेकही आमदार झाली, अगदी तुमच्या जावयाला पाडून आमदार झाली, खासदारकी तुमची थोडक्यात हुकली आहे. पुढच्या 5 वर्षात तुमचा काय प्लॅन आहे? कारण दोन्हीकडे सरकार तर महायुतीचंच आहे. हे बघा, मी 35 वर्ष आमदार खासदार राहिलो. मला पक्षानंही खूप दिलं, मला माझ्या मतदारसंघातल्या जनतेनंही खूप दिलं. मी राज्याचा अध्यक्ष राहिलो. एक छोट्याशा गावचा माणूस, गावचा सरपंच, ते केंद्रामध्ये मंत्री, आणि माझ्या गावचा मी जनता पार्टीचा अध्यक्ष नागरधारीचा, ते राज्याचा अध्यक्ष. एवढं सगळं मला पक्षानं दिलं, माझ्या मतदारसंघाने दिलं. त्यानंतर 35 वर्षांतर माझा पराभव झाला. आणि 35 वर्षातले समजून घ्या 40 वर्ष, आत्ता हे 5 वर्ष जर धरले तर माझ्या कुटुंबात आमदारकी आणि खासदारकी सतत आहे. असं नाही की कधी पराभव झाला आणि बिलकुलच 5 वर्ष तुमच्या कुटुंबात कोणीच नव्हतं. 40 वर्षे ज्या कुटुंबात आमदारकी खासदारकी आहे, आता त्याला काय नवीन प्लॅन करायला लावता? मी अनेक वेळेस तुमच्या चॅनलला सांगितलं, मी 5 वर्ष एकदम पक्षाचं काम करीन. आणि पक्षाने मला जिम्मेदारी दिली. पराभवाच्या नंतर दुर्लक्ष होत असतं कार्यकर्त्याकडं. मी पराभवाच्या दुसऱ्या दिवशी बाहेर पडून मराठवाड्याचा दौरा केला आणि भारतीय जनता पार्टीनं मला राज्याचं निवडणुकीचं प्रमुख नेमलं. हो, विदर्भात दौरे केले, उत्तर महाराष्ट्रात केले, मराठवाड्यात केले, मुंबईत केले, कोकणमध्ये केले, पश्चिम महाराष्ट्रात केले. ही जबाबदारी माझ्यावर. मी पक्षाचं काम करील. मी ना कोण्या राज्यसभेच्या पदासाठी पक्षाकडे जाणार, ना विधान परिषदेसाठी जाणार. मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष सांगेल ते काम मी पुढच्या 5 वर्षात करेल. तरी देखील एखादं कुठलं असं लक्ष आहे का? पक्षाने सांगितलं की एवढा मोठा दांडगा अनुभव आहे तुमच्याकडे, तर एखादं असं विशिष्ट लक्ष आहे तुम्हाला की हे पद मी मिळालं तर मी आणखी चांगलं काम करू शकेन? होय, आहे, मला वाटतंय तसं. पक्षानं सामान्यपणानं कोणतंही काम मला सांगावं, जे काम पक्ष सांगेल ते काम मी करायला तयार आहे. आणि निवडणुकीमध्ये सुद्धा माणूस कितीही मोठा असला तर दिलेलं काम पूर्ण करील तोच खरा माणूस असतो. तसं पक्ष मला जे काम देईल ते काम मी निष्ठेनं करील, एवढंच मला वाटतंय. खऱ्या अर्थानं एका सच्च्या कार्यकर्त्याची भावना तुम्ही बोलवून दाखवली आहे. तुम्ही हा जो संवाद साधलात एबीपी माझाच्या 0 ओव्हर कार्यक्रमामध्ये, त्याबद्दल तुमचे आभार. पुन्हा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटत राहू. धन्यवाद. आणि मंडळी, आता वळूयात आज दिवसभरातल्या घडामोडींकडे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बातमी पाहण्यासाठी आपण जाऊयात पुन्हा या बातमीकडे. आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले हे यमक जुळवून केलेल्या विनोदी चारोळ्यांमुळे कायम चर्चेत असतात. पण त्याच आठवलेंनी आज एक खळबळजनक वक्तव्य केलं. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आणि हा निर्णय भाजपच्या श्रेष्ठींनी एकनाथ शिंदेना कळवलाय आणि त्यामुळे ते नाराज आहेत असा दावा आठवलेंनी केला. बरं, एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर भाजपचा निर्णय शिंदेना पटला नाही तर काय असं विचारल्यावर त्यांनी एक वेगळीच शक्यता बोलून दाखवली. तुम्हीच ऐका. मुझे लगता है कि मुख्यमंत्री का नाम तय हो चुका है और देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाने का मैसेज बीजेपी हाई कमांड ने माननीय एकनाथ शिंदे साहब को दे दिया है. लेकिन उनकी थोड़ी नाराजगी, उनको लगता है कि उनको दोबारा और एक बार मौका मिलना चाहिए, बिहार का फॉर्मूले पर विचार करना चाहिए. लेकिन अभी बिहार के फॉर्मूले पर विचार करने जैसा ये वक्त नहीं है, क्योंकि ऐसा कोई बिहार का जिस तरह नीतीश कुमार जी को मोदी साहब ने आश्वासन दिया था, वैसा एकनाथ शिंदे जी को अगला मुख्यमंत्री आप ही होगे, ऐसा नहीं दिया था. इलेक्शन उनके नेतृत्व में लड़ा जाएगा ये तो अनाउंस किया था मुख्यमंत्री, इसलिए उनके नेतृत्व में बोला था. वो तो नेतृत्व तो महायुति का था, एकनाथ शिंदे जी का था, देवेंद्र जी का था, अजित पवार जी का था. तीनों का नेतृत्व था उसमें. तो इसलिए मुझे लगता है कि उनकी मांग तय है कि उनको बनाना चाहिए, लेकिन अभी बीजेपी उसके लिए तैयार नहीं है. इसलिए एकनाथ शिंदे साहब और उनके जो भी सभी नेता लोग हैं, विधायक है,
उन्होंने मानना चाहिए और मंत्रिमंडल में उन्होंने आना चाहिए, अपना डिप्टी सीएम बनाना चाहिए। तो शिंदे साहब का फिर रोल क्या देखते हैं अगर वो तैयार नहीं होते डिप्टी सीएम के लिए? तो मुझे लगता है कि उन्होंने दिल्ली में आना चाहिए, वो मोदी साहब से बात करके, अमित शाह साहब से बात करके वो दिल्ली में आ सकते हैं, दिल्ली में उनको कैबिनेट मंत्री बनाया जा सकता है। मंडळी नीट ऐकलत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी एक सल्ला देत असताना एकनाथ शिंदेना चक्क दिल्लीत येण्याचा पर्याय सुचवलाय। असं विधान त्यांनी केलं ते विधान शिंदेच्या खासदारांना अर्थातच आवडलेलं नाही। आणि मंडळी मी असं का म्हणतोय हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी खासदार नरेश म्हस्केंचे हे उत्तर ऐका। कोण बोलला? रामदास आठवले असं म्हणालेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निरोप आलाय। रामदास आठवले बोललेत ना, त्याकडे काय एवढं लक्ष द्यायचं आणि त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची? ते नेते आहेत, ते असंच काही काही बोलत असतात। मंडळी दिल्लीतून आता जरा आपल्या मुंबईत येऊया। रावसाहेब दानवेंची चर्चा करत असताना आपण बॉडी लँग्वेज किंवा देहबोलीविषयी आणि शिंदेंची नाराजी या विषयावर आपण विश्लेषण केलं। खरं तर मंडळी संवाद शास्त्रामध्ये देहबोली हा महत्त्वाचा भाग असतो। शब्दांचा वापर न करता अनेकदा माणूस हा कळत नकळत व्यक्त होत असतो आणि त्यालाच देहबोली म्हणतात। इतका उहापोह करण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देहबोली आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पोलीस मुख्यालयात पोहोचले होते। तिथं पोहोचल्यावर एकनाथ शिंदेंची देहबोली ही नेहमीपेक्षा अतिशय वेगळी होती। अतिशय गंभीर चेहरा, चाल थोडीशी आखडलेली, त्यांची ही देहबोली सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी होती, पण वेगळी होती। देवेंद्र फडणवीसांची देहबोली नेहमीपेक्षा वेगळी होती असं अनेकांचं मत पडलं। रामदास आठवले काय म्हणाले हे आपण पाहिलंच आहे। ते जर सत्य असेल तर मग शिंदेंची देहबोली अशी का होती याचा उलगडा होतो। मुळात मॅजिक फिगर ही 145 असताना 132 जागा मिळवलेला कुठलाही पक्ष मुख्यमंत्रीपद सोडणं तसं कठीणच आहे। त्यात हे देखील आपण विसरता कामा नये की जून 2022 मध्ये शिंदेनी बंड केल्यावर भाजपनं त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं। आपल्याकडे 105 जागा आहेत हा मुद्दा तेव्हा भाजपनं बाजूला ठेवला होता। एवढंच काय तर 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। हा त्याग विसरू नका असं जागा वाटपाच्या एका बैठकीत अमित शाह यांनी एकनाथ शिंदेना म्हणाल्याची देखील चर्चा होती। हाच तर्क आता देखील शिंदेना दिला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत अशी सारवासारव दीपक केसरकर यांनी केली। बिलकुल नाराजी नाही आहे। त्यांनी पक्षश्रेष्ठींना असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवले। हे बघा, आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील। म्हणजे आपण देहबोली या विषयावर एवढी चर्चा करतो ना, त्याचं विश्लेषण मानसोपचार तज्ञ कसं करतात तेही आपण पाहायचंय। त्यासाठी आम्ही संवाद साधला पुण्यातील मानसोपचार तज्ञ डॉक्टर शिरीषा साठे यांच्याशी। पाहूया त्यांनी नेमकं काय सांगितलं। ज्यावेळेला आपण अशी हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ, आणि थोडेसे मागे झुकलेले हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ, त्याला क्लोज्ड पोस्चर म्हणतात। म्हणजे आत्ता जे चाललंय ते आय एम नॉट ओपन फॉर द डिस्कशन, आणि म्हणजे मी रेझिस्टंट आहे थोडंसा, माझ्या मनात ऑलरेडी काहीतरी आहे आणि आय एम रेझिस्टंट, आय एम नॉट ओपन टू एनी काइंड ऑफ पॉसिबिलिटी, अदर पॉसिबिलिटी, असं ते टिपिकली क्लोज्ड पोस्चर असतं आणि थोडं मागे रेललेलं असतं। पण एक जो महत्त्वाचा जो हाताचा ही जी मुवमेंट असते ना की जिथे तर ही अँझायटी दाखवते। नेहमी अँक्शस असलेला माणूस बहुतेक वेळेला एकतर नजरेला नजर सहसा देत नाही, त्याचं पोस्चर कधीच असं ओपन आणि फ्रेंडली अशा पद्धतीचं नसतं, आणि हे हात विशेषतः ज्या वेळेला ह्या पद्धतीने काय म्हणतात मूव्ह होत असतात किंवा क्लोज होत असतात, म्हणजे मगाचं जे मी म्हटलं ते आणि ह्याच्यात फरक आहे। ही टिपिकल अँझायटी आहे, थोडीशी चिंता आहे, काळजी आहे, काय होणार आहे, अनिश्चितता आहे। हातच्या कांकणाला आरसा कशाला असं म्हणतात ना। एकीकडे एकनाथ शिंदेंची देहबोली आणि दुसरीकडे मानसोपचार तज्ञांचं म्हणणं तुम्हीच पाहिलं। मंडळी, पोलीस मुख्यालयातील कार्यक्रम झाल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघं राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात गेले होते।
तिथं शिंदेनी आपला राजीनामा राज्यपालांना सादर केला आणि त्यानंतर त्या तिघांमध्ये काही हलके फुलके क्षणही पाहायला मिळाले. शिंदेच्या एका वाक्यावर फडणवीस आणि अजित पवार हे खळखळून हसले. त्या तिघांमध्ये त्यावेळी नेमकं काय बोलणं झालं ते मात्र कळू शकलेलं नाही. मंडळी, शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा करताना भाजप श्रेष्ठींना त्यासाठी अनेक कारणं सांगण्यात आली असणार यात शंका नाही. त्यापैकी काही संभाव्य कारणं आपण पाहूयात ग्राफिक्स मधून मीडिया सेंटरला. मुख्यमंत्री पदासाठी रस्सिकेत शिंदेनी ही कारणं सांगितली. प्रश्नचिन्ह अर्थातच. गेल्या 2.5 वर्षात वेगवान आणि स्वच्छ कारभार. गेल्या 2.5 वर्षात वेगवान आणि स्वच्छ कारभार हे अर्थात पहिलं कारण आपण पाहिलं. लाडकी बहीण योजना कमीत कमी वेळात यशस्वी करून दाखवली. शिंदेच्या दाव्याला बळकटी देण्यासाठीची ही कारणे. शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षात बंड तर केलंच, पण आधीपेक्षा अधिक जागा निवडून आणल्या. 2.5 वर्षात भाजप आमदारांना दुखावल्याची एकही घटना नाही. अजित पवारांना सत्तेत घेतल्यावरही स्वतः कधीच जाहीर नाराजी व्यक्त केली नाही. फडणवीसांच्या जमेच्या बाजू. महाराष्ट्रात आतापर्यंत भाजपनं कधीच 130चा आकडा पार केला नव्हता. लोकसभेत फटका बसून देखील अवघ्या 5 महिन्यात घवघवीत यश मिळवून दाखवलं. उमेदवारांची निवड इतकी योग्य ठरली की भाजपचा स्ट्राईक रेट हा 87% पोहोचला. प्रचारात प्रचंड मेहनत. एका दिवसात 5 ते 6 सभा. मनोज जरांगेंचा कडाडून विरोध असूनही त्याचा परिणाम मतांवर होऊ दिला नाही. जरांगेंच्या वैयक्तिक असभ्य टीकेला कधीच उत्तर दिलं नाही. संयम ठेवून टीका सहन केली. मराठ्यांना 10% आरक्षण देणारं विधेयक मंजूर. त्यात मोलाची भूमिका. लाडकी बहीण योजना प्रशासकीय पातळीवर उत्तमपणे राबवली. आणि मंडळी, आता चर्चा ईव्हीएमची. हो, तुम्ही म्हणाल की निवडणुका झाल्या, निकालही लागलेत, मग आता ईव्हीएमची चर्चा कशाला? तर थांबा मंडळी, ही चर्चा आम्ही करतोय कारण महाविकास आघाडी आहे. एकदम बरोबर ऐकलं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वात जास्त टीका कशावर झाली असेल तर ती आहे ईव्हीएम. आणि आता तर महाविकास आघाडीनं याच ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारलाय. मुंबई ते दिल्ली मोठ्या आंदोलनाची तयारीही सुरू केली आहे. मग याच्या तिन्ही पक्षांनी काय काय हालचाली सुरू केल्यात त्या आपण पाहणार आहोत. सुरुवात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम विरोधातल्या लढाईसाठी तीव्र भूमिका घेतल्याचं आज दिसून आलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभूत उमेदवारांची आज बैठक बोलावण्यात आली होती. आता मागे हटायचं नाही तर लढायचं असा संदेश शरद पवारांनी पराभूत उमेदवारांना दिला. आजच्या बैठकीत निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया सर्वच उमेदवारांनी मांडली. त्यांनी ईव्हीएम विरोधातला आपला रोष व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड आमदार म्हणून पुन्हा निवडून आलेले असले तरी त्यांनीही ईव्हीएम विरोधात आपली भूमिका मांडली. या उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात वकिलांची एक टीम तयार करण्याचा निर्णय हा शरद पवारांनी घेतल्याचं समजतं. राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांच्या 2 स्वतंत्र टीम्स तयार करण्यात येतील अशी सूत्रांची माहिती आहे. केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबत असलेले आक्षेप किंवा निवडणूक प्रक्रियेत घडलेल्या चुकीच्या बाबी याविरोधात पुरावे गोळा करण्याच्या सूचना या शरद पवारांकडून उमेदवारांना देण्यात आल्या. व्हीव्हीपॅट तपासणीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत असल्यानं उमेदवारांनी तात्काळ व्हीव्हीपॅट तपासणीची मागणी करावी अशीही सूचना करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पाहूयात या संदर्भात जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या 2 आमदारांनी नेमकं काय म्हटलं. तर आमदारकीचं इलेक्शन होत असताना ईव्हीएम मध्ये जर घोटाळा होत असेल तर मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अशीच गोष्ट होऊ शकते. त्यामुळे इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती आहे की 4 दिवस आम्हाला द्या. आम्हाला पुरं मशीनची तिथं पोस्टमॉर्टम करू द्या, चिकित्सा करू द्या आणि कुठेतरी आम्हाला आश्वस्तित करू द्या. आमच्या कार्यकर्त्याला आश्वासित आणि लोकांना आश्वासित करूया की ईव्हीएम मध्ये काही नाही. त्यासाठी इलेक्शन कमिशनने पुढाकार घेण्याची जरूरत आहे. मैं हमेशा कहता था कि ये छोटे चुनाव है वो हमेशा दे देंगे आपको और बड़ा चुनाव खा के लेके जाएंगे. जब लोकसभा के पहले कर्नाटका वगैरह कुछ चुनाव हुए वो हम जीत लिए.
हम भी हवा में चले गए। नहीं ईवीएम बराबर ईवीएम का इस्तेमाल लोगों को मूर्ख बनाने के लिए किया जाता है। यानी दाना डालो, पंछी लो, इधर से बड़ा हाथी मार लो। आणि मंडळी, हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ईव्हीएम विरोधात रणशिंग फुंकलंय। आम्हाला ईव्हीएम नको, आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान हवं अशी मागणी काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे। दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर संविधान रक्षक अभियान कार्यक्रमात बोलताना खरगेंनी ही मागणी केली। तसंच भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर बॅलेट पेपरवर मतदानाच्या मागणीसाठी मोहीम सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले। पाहूयात मल्लिकार्जुन खरगे यांनी नेमकं काय म्हटलं। ये लोग जो अपना वोट दे रहे हैं वो वोट फजूल जा रहा है। नहीं, वो ईवीएम छोड़ दो, हमको ईवीएम पीवीएम कुछ नहीं, हमको होना बैलेट पेपर पे वोट बस। और राहुल गांधी जी के नेतृत्व में जैसा भारत जोड़ो यात्रा निकाले वैसा ही ये पेपर बैलेट पेपर हमको चाहिए। आणि आता बातमी किंबहुना ठाकरेंच्या शिवसेनेची। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या पदरी आलेल्या दणदणीत पराभवाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी आज सूतोवाच केल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभूत 75 उमेदवारांची बैठक आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी बोलावण्यात आली होती। या बैठकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळाविरोधात पहाडाच वाचला। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम घोटाळ्याविरोधात तीव्र भूमिका घेण्याची तयारी दाखवली। ईव्हीएम आणि मतमोजणीत गोंधळ झालेल्या राज्यातल्या सर्व मतदारसंघात पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या। त्यासाठी प्रत्येक पराभूत उमेदवाराला विशिष्ट नमुन्यातील पत्र हे निवडणूक आयोगाला पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे। किमान 5% तरी व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करावी असं उमेदवारांना सांगण्यात आलंय। पाहूयात त्या संदर्भात डोंबिवली मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी काय माहिती दिली। 75 उमेदवार जे आज पराभूत झालेले आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला उद्धव साहेबांनी बोलवलं होतं। या प्रत्येक उमेदवाराकडनं झालेला त्यांच्या मतदारसंघातला घोळ उद्धव साहेबांनी जाणून घेतलेला आहे आणि प्रत्येक उमेदवाराचं म्हणणं एवढंच आहे की ईव्हीएमचा जो घोटाळा आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मतदान वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मतदानामध्ये तफावत दिसते त्याच्याबद्दल प्रत्येक मतदारसंघामध्ये व्हीव्हीपॅटची तपासणी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितलेत आणि 5% प्रत्येक पराभूत मतदारसंघामध्ये 5% व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याचे अर्ज आज आम्ही सगळे दाखल करणार आहोत। म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये काय हालचाली सुरू आहेत, काय घडामोडी होत आहेत तुम्ही पाहिलं। पण मल्लिकार्जुन खरगे आणि एकंदरीतच महाविकास आघाडीच्या ईव्हीएम विरोधातल्या भूमिकेला आज मोठा धक्का बसला आणि त्याचं कारण म्हणजे ईव्हीएम विरोधातील एक याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली। कथित सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी ही याचिका दाखल केली होती। त्यावर निर्णय देताना कोर्टानं खडे बोल सुनावले। ज्याचा विजय होतो तो ईव्हीएमच्या बाजूने असतो आणि ज्याचा पराभव होतो तो ईव्हीएमवर आरोप करतो अशी टिप्पणी कोर्टानं केली। पाहूयात कोर्टानं नेमकं काय म्हटलंय मीडिया सेंटरवर ग्राफिक्स। सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमवर मोहर उमटवली। आम्ही ही याचिका निकाली काढत आहोत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएमची छेडछाड झालेली नसते, निवडणुका हरल्यावरच ईव्हीएमची छेडछाड झालेली असते असं निरीक्षण नोंदवलंय। 2019 मध्ये चंद्राबाबू नायडूंचा पराभव झाल्यावर त्यांनी देखील हाच आरोप केला होता। आंध्र प्रदेशच्या यंदाच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांचा पराभव झाल्यावर तेही ईव्हीएमची छेडछाड झाल्याचा आरोप करतायत। म्हणजे आजचा आपला मुख्य विषय होता तो मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत सुरू असलेली चढाओढ आणि त्यावरच होता आजचा आपला पहिला प्रश्न। त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया दिल्यात। त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहायच्या आहेत, त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। पण आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता। आपला आजचा प्रश्न होता एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय लांबणीवर पडतोय का?
होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. एक्सवर प्रसाद बनकर म्हणतात, हे महायुतीचं सरकार आहे, या सरकारमध्ये पदापेक्षा विकास कामांवर जास्त भर दिला जातो, त्यामुळे एकनाथ शिंदे हे पदापेक्षा विकासावर लक्ष देणारे शिवसैनिक आहेत. एक्सवरच गायत्री भावसार म्हणतायत, मुळात शिंदे नाराज नाहीत. एक्सवरच विधानसभा स्पेशल या हँडलवरने काय म्हटलंय, केंद्राला फडणवीस नको आहेत म्हणून निर्णय लांबत आहे. युट्यूबवर महादेव ढवले म्हणतायत, नाराज असले तरी काहीही फरक पडत नाही, या खेपेला भाजपकडे बहुमत आहे. युट्यूबवर सोपान सपकाळ म्हणतात, यांच्या नाराजीचा भाजपला काहीही फरक पडत नाही. फेसबुकवर सूर्यकांत शहापूरकर म्हणतात, ईडी आली रे म्हणा, बघा काय होतंय. फेसबुकवरच केतकी सहस्त्रबुद्धे म्हणतात, शिवसेना सतत मुख्यमंत्री पदावर अडून बसते, आधी उद्धव आता एकनाथ, आता तरी शिका, शिंदे उपमुख्यमंत्री होऊन काम करू शकतात, नाहीतर त्यांची अवस्था देखील उद्धव ठाकरेंसारखी होईल. फेसबुकवर राहुल खाडे म्हणतात, मुख्यमंत्री फडणवीसच होणार आणि 2 दिवसात वादळ शांत होणार. आणि सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर वेळ झाली आहे ती 0वरच्या पहिल्या प्रश्नावरचा पोल पाहण्यासाठी आणि त्यासाठी आपण आलोय पोल सेंटरला. आपला आजचा प्रश्न आपल्याला कल्पना आहे काय होता तो, एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय लांबणीवर पडतोय का. युट्यूबवर एकूण मतं आली 1.5 लाख, होय असं उत्तर दिलंय 78% प्रेक्षकांनी आणि 22% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, होय असं उत्तर दिलंय 83% प्रेक्षकांनी आणि 17% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय, 65% प्रेक्षक म्हणतायत होय, 35% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय, 49% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 51% म्हणतायत नाही. मंडळी, बातमी आहे पॅन कार्ड बद्दल. पॅन कार्ड मध्ये आता महत्वाची सुधारणा करण्यात येणार आहे. पॅन कार्डवर आता QR कोड असणार आहे, त्यामुळे नवं पॅन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्जही करावा लागणार आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारनं 1435 कोटींची तरतूद केली. आयकर संबंधी विविध प्रकारची माहिती, व्यक्तींची माहिती आणि उद्योगांची माहिती एका छत्राखाली आणण्यासाठी केंद्रानं हे पाऊल उचललंय. उद्योगांसाठी टॅन आणि टीन क्रमांक देखील असतात, ते आता रद्दबातल करून सर्व काही पॅन कार्डच्या अखत्यारीत आणण्यात येणार आहे. तसंच पॅन कार्डचा सगळा डेटा हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरक्षित देखील करण्यात येणार आहे. ज्या बँका किंवा कंपन्या पॅनचा डेटा वापरतात त्यांना देखील हे तंत्रज्ञान वापरावं लागणार आहे. आणखी काही सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपण ग्राफिक्स मधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. पॅन 2.0 मध्ये काय होणार बदल? भारतात सध्या 78 कोटी पॅन कार्ड धारक आहेत. पॅन क्रमांक तोच राहणार आहे तुमचा, कार्ड मात्र अपग्रेड होणार आहे. त्यासाठी अर्थात अर्ज करावा लागणार आहे, पण पॅन कार्ड अपग्रेड हे विनामूल्य म्हणजे मोफत होणार आहे. नवीन पॅन कार्ड मध्ये QR कोड असणार आहे. नव्या प्रणालीत पॅन कार्डशी संबंधित सर्व यंत्रणा या डिजिटल असतील. करदात्यांची सुलभ नोंदणी आणि जलद सेवा. पॅन 2.0 मुळे तक्रार निवारण यंत्रणा अद्ययावत होणार आहे. करदात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट सिस्टीम असणार आहे. आणि तुमच्या आमच्यासाठी अतिशय या महत्त्वाच्या बातमीसह मंडळी वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह आणि त्याच्या विश्लेषणासह. पण मंडळी, ताज्या बातम्यांसाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आणि फक्त एबीपी माझा. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.